रोज चांगलं चांगलं खायचं आणि ते जिरवायला व्यायाम करायचं. पथ्यपाणी अजिबात पाळायचं नाही. ताकद आली पाहिजे, शरीराला गरज आहे. पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. आज आम्ही शिकून अडाणी झालोय. खरं तर शिकून अडाणी झालोय. आम्हाला बघा आजार सगळे माहिती झाले, लक्षणं माहिती झालीत का? बरीच लोक म्हणतात माझी किडनी बारकी झाली, एक डावी बाजूची किडनी माझी लहान झाली. अहो शाळेत शिकलोय, एक किडनी लहान असते, एक किडनी मोठी असते. बरं एका किडनीवरती पण माणूस जगू शकतो हे माहिती आहे का नाही? मग एखादी बारकी झाली म्हणून त्याचा विचार डोक्यात घेऊन रात्रभर जाग, का उपयोग आहे त्याला? झाली तर झाली, कार्यक्रम चालू आहे ना. हे होतंय हे होतंय, खातोय पितोय पचतोय, कशाला पाहिजे? हे कसं असतंय, मेंदू ना जिकडं तुम्ही लक्ष द्याल ना त्याच्यावर काम करायला लागतो. शरीराचा मालक मेंदू आहे. मेंदूमध्ये जे विचार असतील ते शरीरावरती काम करायला लागतंय. आता इकडून पायऱ्या उतरून जायला पाहिजे, कोण सांगतंय हे आपल्याला? मेंदू सांगतो, सूचना देतो आपल्या शरीराला. पायांना सूचना देतो, चल इकडं, डोळ्यांना सूचना देतो, बघ तिकडं, देतो की नाही? तुमच्या डोक्यात जर आजारांचे विचार असतील, सारखं जर वाटलं काय हो काय गुडघेच लय दुखत्यात बघा, काय कळणं झालंय, मोडायला पाहिजे तेवढं, म्हटलं की 100% त्याचा कार्यक्रम. येतात अशी माणसं माझ्याकडं. तर हे लक्षात घ्या, विनंती करतो. मी सगळे इलाज सांगेन, पण अगोदर ना पहिलं समजून घ्या. तुम्हाला व्याधीमुक्त आयुष्य जगायचं असेल, रोगमुक्त जीवन जगायचं असेल, तर पहिलं डोक्यातनं आजार काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील, पण तुम्ही डोक्यातनं आजार काढले पाहिजेत. हे डोक्यातलं असते आपल्या बऱ्याच गोष्टी. एखाद्या ठिकाणी भूत आहे म्हणून सांगितलं का नाही, कुणी बघितलेलं तर नसतेच, पण तिथे गेल्या ऑटोमॅटिक भीती वाटायला लागते. वाटते की नाही? तर हे विनंती करतो, आजारांचं भूत डोक्यातून काढा. खूप छान प्रकारे आयुष्य जगू शकतोय, हसत खेळत आनंदात जगू शकतोय, किती वय असू दे. खरं सांगायचं तर पुरुष हा लवकर म्हातारा होत नाही. स्त्रियांना मासिक धर्म असल्यामुळे हार्मोन्स खूप वाईट प्रकारे त्यांचे अनबॅलेन्स होतात स्त्रियांमध्ये. डिलिव्हरी नंतर तर एक डिलिव्हरी म्हणजे पुनर्जन्म बाईचा म्हणतात, हे लक्षात घ्या. तर डिलिव्हरी मधून बाकी सगळ्या गोष्टी, मासिक धर्मामधून स्त्रीचं शरीर हे दिवसेंदिवस कमजोर होत जाते आणि स्त्री ही लवकरात लवकर ना, खरोखर सांगायचं तर पुरुषांपेक्षा लवकर म्हातारी व्हायला लागते. पण आमच्या इकडे काय सांगायचं, पुरुष मंडळी एवढे डिप्रेशन मध्ये आहेत ना, काय सांगू, संसारात राम राहिला नाही, पहिल्यासारखा स्टॅमिना राहिला नाही कामाचा. तुम्ही ओळखून जावा. हे अशाच्या डिप्रेशन मध्ये जातात, बायकोवरती संशय घ्यायला लागतात. तर पाया पडतो, संसार सुखाचा चालवलेला असतोय, पुढेही चालला पाहिजे, ही लक्षात ठेवा. मेन म्हणजे डिप्रेशन मध्ये जायच नाही अजिबात. रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ चावून खायचे, ऑटोमॅटिक डिप्रेशन पण दूर व्हायला लागतंय, कॅल्शियम भरायला लागतंय, संसारात राम यायला लागतोय. अशोकाच्या पानांचा काढा करायचा, 1 किंवा 2 पानांचा काढा करायचा आणि तो प्यायचा, बघा ऑटोमॅटिक तुम्हाला ऊर्जा यायला लागते, ऑटोमॅटिक चैतन्य निर्माण व्हायला लागते, ऑटोमॅटिक तुम्ही चांगले दिसायला लागता, ऑटोमॅटिक ह्या गोष्टी तुम्हाला कॉन्फिडन्स वाढायला लागतोय. माता भगिनींना विनंती आहे, कधीही बघा अनामिक भीती वाटणे कुठल्या ना कुठल्या कारणाची, कुणाचं कोणतरी मेलेलं असतं हिला लगेच धडकी भरते, कुणाला तरी कुठेतरी ऍक्सिडेंट झाला असतो लगेच हिला बघा त्रास चालू होतोय, ही जी धडधड वाढते, बेचैनी वाढते, उदासीनता वाढते, काय करायचं सुचत नाही. महिला नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असते, हे करू का ते करू, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, मला काय तर झालंय का, नवऱ्याचं डोकं खात बसायचं. बऱ्याच महिला गप राहतात, कुठल्याही कारणावरती रडायला येतं, कुठल्याही कारणावरती हसायला सुद्धा येतं. जास्त करून रडायला लागतात महिला, इमोशनल होतात फार, जरा काय झालं तरी लगेच रडायला येतं. मुलं ऐकत नाहीत म्हणून कंटाळलेले असतात, नवऱ्याचं कुठंतरी लपड आहे का काय म्हणून कंटाळलेले असतात, शंका खूप वाढलेले असतात. पाया पडतो, हे सगळे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होते. आणि हे सर्वसामान्य जवळपास 90-95% महिलांना हे प्रॉब्लेम येतातच. 15 वर्षाचा काळ असतो हा, 15 वर्ष. या 15 वर्षामध्ये महिला पूर्ण डिप्रेशन मध्ये जाते, भित्री होते. तर विनंती करतो, ह्याच्यासाठी दवाखान्याकडे जाण्यापेक्षा
सुरुवातीला मनाला कुठेतरी धीर द्यायला चालू करा. हे कशामुळे झालंय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हार्मोन्स इनबॅलन्समुळे झालेलं आहे. हे जर तुम्हाला याच्यातून धीट राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे थोडंसं ध्यानधारणा, नामस्मरण करायचं. त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणलं तर घरगुती उपाय करायचं. हे दवाखान्यात गेलात की मग थांबा ते रिपोर्ट काढणं काय चुकीचं नाही आहे, तपासण्या करणं चुकीचं नाही आहे, पण ते तुमच्या डोक्यात एवढं घुसलेलं असतंय. जरी डॉक्टरांनी सांगितलं हा गर्भाशयात थोडी गाठ दिसते, औषधानं कमी येईल, तुम्हाला वाटते 100% कॅन्सरच आहे, डॉक्टर खोटं बोलतात, मनात शंका यायला लागते. तर पाया पडतो असली कुठलीही शंका घेऊ नका आणि घरच्या घरी करायचं सगळ्या काही गोष्टी. पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचं. 1 किंवा 2 पिंपळाचं पान घ्यायचं, ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचं, उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, ते ग्लासभर पाणी सकाळी कोमट झाल्यानंतर प्यायचं. कोमट झाल्यानंतर जास्त कडक पाण्यानं कधी आंघोळ करायची नाही. जास्त कडक पाण्यानं त्यानं सुद्धा त्रास चालू होतो. अनामिक भीती, हृदयाची धडधड वाढलेली असते. तर हे जर आपल्याला बॅलन्स ठेवायचं असेल, भीती घालवायची असेल तर गाजराचा रस काढायचा. आता ते कसलं गाजर घेऊ म्हणून विचारू नका, मार्केटला मिळते, कुठलंही घ्या. ते लय शंका असतात अहो. ते जरा ऑरेंज कलरचं दिसतंय ते घेऊ का, गुलाबी दिसतंय ते घेऊ म्हणून विचारतात. ते लांबडं चालेल का, ते छोटं चालेल का, ते मोठंच, कसलंही घे माझी आई पाया पडतो तुझ्या, शंका घेऊ नको फक्त. नाही लय असते अहो. तर ते गाजराचा रस फुलपात्र भरून काढायचं, त्याच्यात अर्धा चमचा मध घालायचा, ते मिक्स करायचं, प्यायचं, ओके, लगेच ओके. आता चला मी तुम्हाला थोडे थोडे घरगुती उपाय सांगायला चालू करतो. ह्याच्यामध्ये सुरुवात करूया ती केस गळतीपासून. केस गळतीसाठी सगळ्यात बेस्ट म्हणलं तर खोबरेल तेल. खोबरेल तेल घ्यायचं. खोबरेल तेल साधं घ्यायचं, ते 100 वेळा रिफाईन केलेलं घ्यायचं नाही. साधं घाण्यावरचं खोबरेल तेल आणायचं, त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं जितकी मावतील तेवढी घालायची, त्याच्यात जास्वंदाची 2 पानं, त्याच्यात शंका आहे का कोणाला, काय समजतंय ना, जास्वंदाची पानं माहिती आहेत ना, काय असेल तर विचारू शकता बरं का, नाही समजलं तर विचारा, मी तुम्हाला सांगण्यासाठी चालू आहे इथंपर्यंत. हा, कारण काय माझं बाकीचं काय मत नसतंय, मी जे बोलतोय ते तुम्हाला कळायला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे फिरतोय, पण आजपर्यंत कुणाकडून 1 रुपया घेतलेला नाही आणि घेणार पण नाही. झाल्या टाळ्या वाजवून. आता एक सांगतो, टाळ्या वाजवू नका. हे काय मी मोठं काम करतोय असं नाही, हे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे का नाही. समजा मला पैसा दिलाय पण ताकद काढून घेतली असती तर, मी इमानदारीनं काम करतोय. हे आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या ग्रंथातल्या सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. हे देवकार्य आहे. ह्याचे पैसे घेऊन मला काय करायचंय, ते पैसे पुरले नसते आणि देवान जरी दिले असते तरी माझी ताकद काढून घेतली असती. मला बीपी, शुगर, कंबरदुखी, मुळव्याध काय झालास तर काय करणार होती. ते येताना थांबा जरासं, कांगवा कशाला घेतोय मग, हे घालवलं असतं तर काय करायचं होतं सांगा. मी हिला सांगू शकलो नसतो. विचार करा. म्हणून मी एवढं फिरलोय आजपर्यंत, म्हणजे कमीत कमी 8,000पेक्षा जास्त मी व्याख्यानं दिलेले आहेत, 8,000पेक्षा जास्त. आणि मी अभिमानानं सांगतो की 7.5 लाखांपेक्षा जास्त पेशंट हे माझ्या इथं माझ्या सेंटरना भेट देऊन गेलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यावरती यशस्वी उपचार केलेले आहेत. रेकॉर्ड आहे माझ्याकडे, मी असं नाही बोलणार. हां, मी जेव्हा तोडकर संजीवनीची सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं होतं की एक जरी माणूस आपण व्याधीमुक्त केला तर ह्या जन्माचं सार्थक झालं. पण आज 7.5 लाखांवरती लोक गेलेले आहेत. आज विदेशातून लोक येतात, लक्षात घ्या. तुम्हाला तर पुन्हा इथनं 1 तासाच्या अंतरावरती 1 तासात तुम्ही पोहोचू शकताय. घरगुती उपाय करा. भेटायला यायचं असेल तर मी पुण्यामध्ये असतोय, कात्रज कोंडवा रोडला माझा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या बरोबर बॅक साईडला माझं तिथं तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आहे. तर मी सगळ्यांना सांगेन काय अडचण असेल तर तिथे यायला हरकत नाही. पण आता घरगुती उपाय चला, केस गळतींसाठी सांगतो. केस गळतीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते साधं खोबरेल तेल घ्यायचं, त्याच्यात कडुलिंबाची पानं घालायची, जास्वंदाची पानं घालायची, आवळा किसायचा, त्याच्यात टाकायचा थोडासा, आणि हे जे तेल आहे ते मंद आचेवरती उकळायला ठेवायचं. हळूहळू त्या पानांचा अर्क, त्या आवळ्याचा अर्क त्याच्यात उतरतो.
उतरला की ते थांबवायचं, 2 दिवस झाकून ठेवायचं, 2 दिवसानंतर ते काढायचं, वस्त्रगाळ करायचं, तो चोथाही थोडा पिळून घ्यायचा, वस्त्रगाळ करायचं. आठवड्यातून फक्त 2च वेळा ते केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. पहिल्या दिवसांपासून तुमची केस गळती कमी व्हायला लागेल. आणि त्याच्यापेक्षाही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की रोज रोज तेल लावायला जमत नाही, तर त्यांना साधा सोपा उपाय सांगतो. हेच तेल घ्यायचं, हेच तेल रोज रात्री केसांना लावण्यापेक्षा नाभीमध्ये घालायचं. आपल्या नाभी, तुम्हाला माहिती आहे का माणसाच्या शरीराचा रिमोट कंट्रोल कुठं आहे? नाभीत. लहान मूल जेव्हा आईच्या पोटात, मी पटवून देईन तुम्हाला, तुम्ही म्हणा नाभीत कसं काय? चेहरा हा माणसाच्या शरीराचा आरसा आहे, डिस्प्ले आहे. जसं टीव्हीचा डिस्प्ले असतोय ना, तसा चेहरा हा डिस्प्ले आहे. चेहऱ्यावरती दिसतंय. पोटात दुखायला तर पोट वाकडं होते का तोंड वाकडं होते? काय होतंय वाकडं? तोंड वाकडं होतंय का नाही? तर त्या पद्धतीने चेहरा हा डिस्प्ले आहे आणि रिमोट कंट्रोल हा नाभी आहे. लहान मूल जेव्हा बाळ जेव्हा पोटात असतं त्यावेळेस त्याला कुठनं जातं सगळं खाणं पिणं? नाभीतूनच जातं ना. मग जेव्हा बाहेर येतं, इथं कट केल्यानंतर तो रिमोट कंट्रोल इथंच राहतो. आणि हे ओपन असतं बरं का, मरेपर्यंत हे ओपन राहतं. इथली छद्रे जे असतात ते मरेपर्यंत ओपन राहतात. तर काय करायचं, तेच तेल जे डोक्याला लावायसाठी तयार केलेलं तेल नाभीमध्ये सोडायचं. नाभीमध्ये रोज रात्री. बघा, ते जरी केला तर केस लांब सडक सिल्की होतात. कमी झालेले केस सुद्धा पुन्हा दाट व्हायला लागतात. करून बघा फक्त. कलर सुद्धा केसांचा जो तुमचा रंग आहे तुम्हाला पाहिजे आहे ना व्यवस्थित, तसा व्हायला लागेल. करून बघा. अजून सांगतो, कोरफड घ्यायची, आवळा घ्यायचा, कडुलिंब घ्यायचा आणि जरासं खोबरेल तेल घ्यायचं. हे तव्यावरती गरम करायला भाजायला चालू करायचं. जसं 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 भाजाल, जसं जसं कोरफड वगैरे ते सगळं मिक्स होईल, पेस्ट करून त्याचं पानांची वगैरे घेतलं ते जर मिक्स करायचं आणि ते जसं जसं भाजायला लागाल हळूहळू करून त्याचा रंग काळा व्हायला लागेल. काळा झाल्यानंतर बंद करायचं आणि पांढऱ्या केसांना ते लावायचं. 10-15 मिनिटं थांबायचं. 10-15 मिनिटांनंतर धुवून टाकायचं. विदाऊट साईड इफेक्ट. लगेच 10 मिनिटात केस तुमचे, रंगरंगोटी करायची गरजच नाही. त्याचा साईड इफेक्ट होतोय. त्याच्यापेक्षा सोपं आहे की नाही सांगा बरं? हे 2-2 महिने हटत नाही बरं का. आणि कंटिन्यू जर करायला लागला तेच, तर तुम्हाला नंतर डाय करायची सुद्धा फारशी गरज लागणार नाही. लक्षात घ्या. कोरफड, कडुलिंब, आवळा आणि खोबरेल तेल हे तव्यावरती भाजायला चालू करायचं. काळं झालं की करायचं. पानं फक्त पेस्ट करून घ्यायचं आणि ते लावायचं. ओके.